नमस्कार मित्रांनो, मी जयवंत सुतार आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शंभो सुविधा केंद्र आजरा. विविध शासकीय कामांची माहिती, विविध शासकीय योजनांची माहिती, विविध शासकीय कागदपत्रांची माहिती आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त माहितीकरता या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण पाहूयात SCBC सर्टिफिकेट. SCBC सर्टिफिकेटबद्दल संपूर्ण माहिती. SCBC सर्टिफिकेट म्हणजे काय, हे कशा पद्धतीनं काढता येऊ शकतं, यासाठी कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रे आवश्यक आहेत, या संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर मित्रांनो, SCBC म्हणजेच सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग, अशा पद्धतीने हा एक जात प्रवर्ग निर्माण झालेला आहे. मराठा कास्ट सर्टिफिकेट असंही याला संबोधलं जातं. सद्य परिस्थितीमध्ये डॉक्टरेट, फार्मसी कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज यांची ॲडमिशन प्रक्रिया सुरू होत आहे. तर या प्रक्रियेसाठी, या प्रवेश प्रक्रियेसाठी या सर्टिफिकेटची नितांत आवश्यकता आहे. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रमावस्था आहे की जुने SCBC सर्टिफिकेट जे नॉन क्रिमिलियर सोबत होते, तेच सर्टिफिकेट पुढे वापरायचे की नवीन काढायचे. तर सर्वात प्रथम आपण पाहूयात की SCBC सर्टिफिकेट कशा पद्धतीनं काढता येऊ शकतं. तर मित्रांनो, SCBC म्हणजेच मराठा जातीचा दाखला असं आपण म्हणूयात. तर मराठा जातीचा दाखला, मराठा जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्याला जो लाभार्थी आहे त्या लाभार्थ्याचं शाळेचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड आवश्यक आहे. त्याचबरोबर त्याच्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड आवश्यक आहे. त्यानंतर 1967 पूर्वीचा जात पुरावा. 1967 पूर्वीचा जात पुरावा म्हणजे काय, तर लाभार्थीच्या कुटुंबातील वडील असतील किंवा आजोबा असतील, आत्या असतील किंवा चुलते असतील, तर यापैकी एका व्यक्तीचा शाळेचा दाखला किंवा जन्मदाखला, ज्याच्यावरती 1967 पूर्वीची जन्मतारीख असेल आणि जातीचा उल्लेख हिंदू मराठा असा असेल. हा दाखला वडिलांचा असू शकतो, आजोबांचा असू शकतो, चुलत्यांचा असू शकतो किंवा आत्यांचाही असू शकतो. तर हा दाखला 1967 पूर्वीचा जात पुरावा म्हणून आपण वापरू शकतो. तर यामध्ये वडील आणि आजोबांचा दाखला असेल तर तो सरळ सरळ जात पुरावा म्हणून वापरता येईल. शिवाय आत्या किंवा चुलते यांचा जर जन्मनोंद किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल तर वडील व आत्या किंवा चुलते यांचा नातेसंबंध पुरावा आपल्याला जोडावा लागेल. तर नातेसंबंध पुरावा कुठून आणायचा किंवा कोणतं डॉक्युमेंट आपण जोडू शकतो, तर आत्या किंवा चुलते व वडील यांची नावे एकत्र असलेला 7/12 म्हणजेच रिलेशन प्रूफ आपण जोडू शकतो. नातेसंबंध पुरावा दोघांची नावे एकत्र असलेला 7/12 आपण जोडू शकतो. यानंतर आपल्याला महसुली पुरावा जोडावा लागणार आहे. 1967 पूर्वीचा घरटाण उतारा किंवा 7/12 आपण महसुली पुरावा म्हणून जोडू शकतो. घरटाण उतारा म्हणजेच घराची नोंद असलेला उतारा आपल्याला ग्रामपंचायतमधून मिळू शकतो. तसेच 7/12 हा शेतीचा उतारा आपल्याला तलाठी कार्यालयामधून किंवा ऑनलाईन देखील मिळू शकतो. यानंतर सध्याचा 7/12
किंवा घरटान पत्रक आपल्याला जोडायचं आहे. यानंतर रेशन कार्ड व लाभार्थ्याचे आधार कार्ड अशा पद्धतीनं SCBC प्रमाणपत्र काढण्यासाठी कागदपत्रांची आवश्यकता आहे. तर SCBC सर्टिफिकेट कुठे काढता येईल? SCBC सर्टिफिकेट हे आपल्या जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा तालुका मर्यादित जी महाई सेवा केंद्र असतील, आपले सरकार सेवा केंद्र असतील किंवा सेतू केंद्र असतील, अशा ठिकाणी आपण सर्व कागदपत्रांनिशी अर्ज करू शकतो. हा अर्ज करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया आहे. यामध्ये ओरिजिनल कागदपत्रांचा एक संच आणि झेरॉक्स प्रतींचा एक संच आपल्याला घेऊन जायचा आहे. या ठिकाणी अफिडेविट करून आपला ऑनलाईन अर्ज केला जातो. तर मित्रांनो, आत्ता आपण पाहूयात SCBC सर्टिफिकेट काढल्यानंतर आपल्याला कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे. मराठा जात प्रमाणपत्र 5 जुलै 2024च्या GR नुसार नवीन पद्धतीनं मिळणार आहे. यामध्ये स्वतंत्र असं मराठा जात प्रमाणपत्र येणार आहे. तर आपल्याला मराठा जात प्रमाणपत्र काढल्यानंतर पुन्हा नॉन क्रिमी लेयर अशा पद्धतीचं देखील एक प्रमाणपत्र घ्यावायचं आहे. उन्नत किंवा प्रगत गटात मोडत नसलेबाबतचे प्रमाणपत्र म्हणजेच नॉन क्रिमी लेयर सर्टिफिकेट. आपण जर मराठा कास्ट सर्टिफिकेट जोडलं असेल आणि नॉन क्रिमी लेयर सर्टिफिकेट जोडलेलं नसेल तर आपण जात प्रमाणपत्राचा उपयोग करू शकत नाही. मित्रांनो, आपण पाहिलं मराठा जात प्रमाणपत्र कुठे आणि कशा पद्धतीनं काढायचं. तर आता सांगू इच्छितो की जी संभ्रमावस्था आहे की जुने प्रमाणपत्र वापरायचे की नवीन काढायचे. तर यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमी लेयर विथ कास्ट सर्टिफिकेट फॉर्म A अँड फॉर्म B अशा पद्धतीनं जे कास्ट सर्टिफिकेट होतं ते काढलेलं आहे. शिवाय काही विद्यार्थ्यांचं जुन्या SBC पद्धतीचं SBC सर्टिफिकेट जे होतं त्या नमुन्यामधील जात प्रमाणपत्र असेल. तर या दोन्ही प्रमाणपत्रांचा उपयोग देखील आता आपल्याला होणार नाही, कारण जात प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी आपल्याला कंपल्सरी केलेली आहे आणि व्हॅलिडिटीकरिता परमनंट अशा प्रकारचं जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. ते जात प्रमाणपत्र 5 जुलै 2024च्या GR नुसार SCBC अशा फॉर्मॅटमध्ये येत आहे. त्यामुळं जुने प्रमाणपत्र आपण घेतलेले असल्यास आपल्याला नवीन प्रमाणपत्राची आवश्यकता भासणार आहे. तर या बाबतीत आपण नवीन काढू शकता किंवा नवीन शासन निर्णयाची वाट पाहू शकता. धन्यवाद.